जर आपल्याला रंगभूमी सशक्त करायची असेल, तर आपल्याला सगळ्यांना एकमेकांना सहकार्य करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी ती अजून जास्त समृद्ध होत जाईल. त्यांचे विषय, त्यांच्या गोष्टी ह्याही वेगळ्या आहेत आणि ज्या आपल्याला खूप माणूस म्हणून समृद्ध करणाऱ्या आहेत. मी ही सेवा समजतो आणि त्या सेवेतनंच कदाचित हा विषय आला असेल आणि ह्या विषयाची मांडणी झाली असेल असं मला वाटतं. मुळात दिव्यांग रंगभूमी आत्ताच्या काळामध्ये ह्या ओघामध्ये कुठेतरी मला असं वाटतं की बंद व्हायला लागली आहे आणि मला असं वाटतं की त्यात खूप मोठी क्षमता आहे की आपल्याकडे ॲक्सेसिबल थिएटर आणण्याची. आणि म्हणून पहिलाच प्रयोग आम्ही ॲक्सेसिबल थिएटरसाठी केला. कारण जर हे थिएटर सुगम्य झाले किंवा ॲक्सेसिबल झाले तर डेफिनेटली त्याचा जो आवाका आहे तो वाढेल. त्या मुलांना इथे काम करण्याची संधी मिळेल आणि जर त्यांनी काम केलं समजा तर आपल्यासमोरही त्यांचे जे काही हुनर्स आहेत किंवा त्यांच्या ज्या कला आहेत त्या खूप छान पद्धतीने समोर येऊ शकतील. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी हे एक वेगळं करिअर ऑप्शन म्हणून पण उपलब्ध होईल. कारण त्यांचे विषय, त्यांच्या गोष्टी ह्याही वेगळ्या आहेत आणि ज्या आपल्याला खूप माणूस म्हणून समृद्ध करणाऱ्या आहेत. त्यामुळे हे कुठेतरी एकत्र यावं म्हणून ह्या नाटकाची खरं तर निर्मिती झाली. आणि मुळातच हा विषय जो आहे हा माझ्या जवळचा आहे. कारण मी गेल्या अनेक वर्षांपासून या विषयासाठी काम करतोय आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो विषय लोकांसमोर मांडणं आणि तो येणं खूप गरजेचा होता आणि म्हणून त्या निमित्ताने तो लोकांसमोर यायला लागला. आणि यावर आमच्या एका मैत्रिणीने किती छान लिहिले बघा. यातला अंधार आहे लोकला, तेजामध्ये आजीव आहे दंगला, तेजामध्ये आजीव आहे दंगला. रंगगंध मुळात खूप महत्वाचा माझ्यासाठीचा विषय आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना की डिफिकल्टीज तर येतात आणि ज्या आल्याच पाहिजे होत्या, ज्या खूप होत्या. मुळात एका चौकोनात जो सुरू झालेला प्रवास आहे तो अशा एका थिएटरपर्यंत आणणं हे इतकं सोपं नाहीये. तर ते आणण्याचं काम रंगवेद सारख्या एका संस्थेने देखील आम्हाला मदत केली. श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आहेच, पण अनेक असे लोक जे आमच्यासाठी उभे राहिले म्हणून हा प्रवास आम्ही खरं तर खूप सुगम्य पद्धतीने साजरा करू शकलो. मुळात रंगगंधची सुरुवात 17-18 वर्षापूर्वी झालेली. म्हणजे जेव्हा मी त्यांना फक्त चित्रकला शिकवत होतो. चित्र हे एकमेव असं माध्यम होतं की आम्ही कुठेही बसून करायचो. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्यात अनेक कला दडलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक एक कलेमध्ये अजून एक कला असते आणि ती कुठेतरी दडलेली जी कला आहे ती लोकांसमोर आणणं मला महत्वाचं वाटत होतं. आणि मग तेव्हा खऱ्या अर्थानं हा प्रवास सुरू झाला. शीतल तळपदे जे आहेत आमचे सूत्रधार, त्यांनी मला यासाठी खूप सपोर्ट केला. त्याचप्रमाणे सुनीता ताई असतील, प्रतिमा ताई असतील, जे आमचे रंगवेदचे काही मेंबर्स आहेत, शुभांगी ताई असतील किंवा असे सगळेच लोक. तर ह्या सगळ्यांनी खूप मदत केल्यामुळे, संध्याताई असतील, ह्या सगळ्यांनी मदत केल्यामुळे हा प्रयोग खूप चांगला होत गेला. प्रणव प्रभूंनी ह्याचं लेखन केलेलं आहे. तर मला असं वाटतं की लेखक हा तितकाच महत्वाचा आणि संवेदनशील असावा लागतो आणि त्यांनी खूप यामध्ये छान पद्धतीने त्याला एक सांगड घातलेली आहे. योगिता आणि अक्षयनी त्याचं म्युझिक केलेलं आहे. मानसीने त्याचे कॉस्ट्युम्स केलेले आहेत. मानसी स्वतः ह्या सगळ्या मुलांबरोबर राहून त्यांचे काय कम्फर्टेबिलिटीज आहेत ते सगळं बघून आम्ही कॉस्ट्युम आणि त्याचे रंग ठरवत होतो. त्याचप्रमाणे तन्वी पालव जी आहे तिने ह्याचे जे डान्स आहेत ते सगळे बसवलेले आहेत. स्पृहा जोशीनी याचं गाणं लिहिलेलं आहे. खरं तर त्यातलं जी लावणी आहे ती आनंदी जोशीची आहे आणि मिथिलेश पाटणकरनी ती कंपोज केलेली आहे. तर त्या सगळ्या लोकांनी ही सगळी प्रोसेस चालू असताना मध्ये मध्ये येऊन ह्या मुलांना शिकवून खूप मदत केलेली आहे. तर मला असं वाटतं की कुठलंही नाटक जे आहे ते सुरू होताना ते लोकांसमोर आणण्यासाठी जे लोक मदत करत असतात बॅकचे त्या मंडळींचं खरं नाटक असतं आणि त्यांचंच होऊन जातं नंतरही. त्यामुळे हे सगळे लोक काम करत असताना उत्तमनी खूप सुंदर पद्धतीने याचं पोस्टर केलं, ललितनी त्याचे फोटोज काढले. तर मला असं वाटतं ही सगळी मंडळी ह्या विषयासाठी जोडली गेली आणि हा प्रवास खूप छान व्हायला लागला. तर आज तुम्ही सगळे लोक इथे आलेला आहात आणि हा जो आमचा विषय आहे तो लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे हा जो पोहोचवणं पण जे आहे ते पण खूप महत्वाचं आहे. रोहननी सांगितल्याबद्दल मी त्याचेही आभार मानतो. तर बेसिकली एकत्र मला असं वाटतं की जर आपल्याला रंगभूमी सशक्त करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकमेकांना सहकार्य करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी ती अजून जास्त समृद्ध होत जाईल. खरं तर मी स्वतःच नेपथ्यकार असल्यामुळे आधी मला सेट दिसतो आणि जो दिसायलाही पाहिजे. कारण मी त्यातच माझं पूर्ण आयुष्य आहे. नाटकाचं नेपथ्य करताना खूप मजा येत असते. कारण
एकतर त्यातून शिकायला मिळतं आणि खूप कमी गोष्टींमधनं आपल्याला काहीतरी मेसेज द्यायचा, यासाठी आपल्याला डोक्याला खाद्य मिळतं. ते सगळं चालू असताना त्यांना कम्फर्टेबल काय असेल असा सेट मी करत होतो. सेट पूर्णपणे 3D जरी असला तरी ते फील करू शकतात, ते सेट पूर्ण बघू शकतात. त्या मंडळींचाच विषय असल्यामुळे त्याच्यातलेच सगळ्या गोष्टी त्यांना आजूबाजूला आवडणाऱ्या आणि आसपास असणाऱ्याच गोष्टींनी तो सेट तयार झाला होता. त्यात एक झाड आहे, त्यात एक फ्रेम आहे, त्यात एक विंडो आहे. त्यात बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांना भावणाऱ्या होत्या. आणि मुळात मला असं वाटतं की नेपथ्य हे नेहमी आपल्याला एक तिकडचा ॲम्बियन्स क्रिएट करण्यासाठी मदत करत असतं आणि ते त्यांच्या आजूबाजूनीच झालं किंवा त्यांच्या कलेने झालं तर डेफिनेटली त्यांचा प्रयोग चांगला होतो. त्यामुळे हे सगळं खरं तर जुळून आलेलं आहे आणि मला असं वाटतं की निसर्गाला माहिती असतं की आपल्याला काय हवंय ते. त्यामुळे तो सगळं जुळवून आणतो आणि डेफिनेटली रंगभूमीसाठी काम करत असताना मी ही सेवा समजतो आणि त्या सेवेतनंच कदाचित हा विषय आला असेल आणि ह्या विषयाची मांडणी झाली असेल असं मला वाटतं. नगरेची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे. अहो, इसवी सन 1290 मधले शब्द आहेत हो हे. पण आज आपण जेव्हा 2024च्या उंबरठ्यावर उभे आहोत तेव्हा सुद्धा हे शब्द किती चपखल बसतायत बघा. अहो, आपण जी वारेमाप वृक्षतोड, जंगलतोड चालवलेली आहे ना, त्याच्यामुळे पर्यावरणावरती किती अनिष्ट परिणाम होत आहेत हो. मुळातच हा प्रयोग मराठीत आता सध्या होतोय आणि आम्ही विविध भाषांमध्ये करू इच्छित आहे. तर आता पहिल्यांदा तर आम्ही हिंदीमध्ये आता सुरू करतोय. आजच त्याचं आम्ही वाचन करतोय पहिल्यांदा. पुढे इंग्लिशमध्येही करण्याचा त्याचा मानस आहे. कारण हा विषय भारतात मला असं वाटतं खूप महत्त्वाचा आहे. ॲक्सेसिबिलिटी बाहेरगावी हा विषय बऱ्यापैकी पोहोचलेला आहे आणि पोहोचतोय. तर त्यामुळे ह्या जर विषयांमध्ये पहिल्यांदा झालं तर ते खूप जास्त चांगलं असेल. आम्ही दरवेळेला प्रयोगाला असं विचारतो की बाबा इथे कर्णबधीर लोक येत आहेत का, आणि जर येत असतील तर आमच्याकडे इंटरप्रिटर पण असतो. म्हणजे ती पूर्ण जी ही लँग्वेज आहे ती इंटरप्रेट करून साईन लँग्वेजमध्ये सांगणारे पण आमच्याकडे लोक आहेत. हे पूर्ण नाटक त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठीही देखील बसवलेलं आहे. तर मला असं वाटतं की एखाद्या कलेसाठी कुठल्याही लँग्वेजचं बॅरियर नसावं, पण सगळ्याच जर लँग्वेजमध्ये झालं तर ते इतरांनाही बॅरियर होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातून खरं तर आपण अडथळा विरहित वातावरण जे आत्ता म्हणतोय त्या अडथळा विरहित भाषेतही आलं तर डेफिनेटली लोकांपर्यंत ते जास्त पोहोचेल आणि त्यासाठीचाच प्रवास आता सुरू झालेला आहे आणि पुढचे प्रयोग होत राहणार आहेत. कालाघोडाला 22 तारखेला प्रयोग आहे, बँगलोरला 28 तारखेला प्रयोग आहे. त्यामुळे पुढेही प्रयोग होत राहतील. प्रयोगांचं जे काय अपडेट्स आहेत ते श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वेबसाईटवर पण असतील किंवा आमच्या वॉलवर पण असतील. तर तुम्ही नक्की त्याला फॉलो करा, बघत राहा. तर तुम्हाला ह्या मुलांच्या ज्या पुढच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याही कळत राहतील आणि तुम्ही त्याचा एक भाग होऊ शकता.